Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड या सेक्शन मधला प्रॉफिट अँड लॉस या टॉपिक वरती MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMBA CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन टीमने एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ एमसी क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये आणि ते पण फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहे. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती तो नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहू. तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. काय आहे तर MBA CET. ओके, मग खाली येईल MHMBA CET एक्झाम 2025 असा कोर्स येईल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. एकदा का तुम्ही तो कोर्स एनरोल केला त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील आणि तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे डिफरंट स्टुडंट्स असतील, तुमचे कॉम्पिटिटर्स असतील, त्यासोबतच एज्युकेटर्स देखील असतील. तिथून तुम्हाला तुमच्या एज्युकेटर्सचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल आणि तुम्ही तुमच्या एज्युकेटर्सशी कॉन्टॅक्ट देखील करू शकाल. आपले एज्युकेटर्स एक्सपिरियन्स आहेत आणि त्यांच्या एक्सपिरियन्सनी मुळे तुम्हाला या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर आता पहा, टॉपिककडे वळूया. आजचा टॉपिक काय आहे तर प्रॉफिट अँड लॉस. पहा, आधी क्वेश्चन सॉल्व्ह करण्याआधी आपण काही फॉर्म्युलेज बघूत प्रॉफिट अँड लॉसचे. ओके, पहा, प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो तर प्रॉफिट केव्हा मिळतो जेव्हा विक्री किंमत आणि खरेदी किंमत, विक्री किंमत ही खरेदी किंमतपेक्षा जास्त असते, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो. ओके, आणि तो प्रॉफिट किती आहे हे जर काउंट करण्यासाठी आपण विक्री किंमत मायनस खरेदी किंमत करतो, म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ओके, लॉसचा फॉर्म्युला काय येतो मग कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. प्रॉफिट पर्सेंटचा प्रॉफिट अपॉन CP इंटू 100. नंतर लॉस पर्सेंटचा लॉस बाय CP इंटू 100. परत SP इक्वल्स टू काय येईल तर 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट डिवाइड बाय 100 इंटू CP. हे कसे केले पहा, या फॉर्म्युला थ्रू त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे SP चा फॉर्म्युला काढलाय. ओके, नेक्स्ट पहा. तर आता पहा, हे तसेच फॉर्म्युले काढले. हे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. आता डिस्काउंट काय असतं तर मार्केट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. ओके, आणि SP इक्वल्स टू, आता पहा, SP ला इकडे घेतलं, डिस्काउंटला इकडे घेतलं, म्हणजे या फॉर्म्युला थ्रू हा फॉर्म्युला आला. म्हणजे मेन 4 फॉर्म्युले असतात, ते हे असतात पहा, प्रॉफिट लॉस, प्रॉफिट पर्सेंट, लॉस पर्सेंट. हे 4 फॉर्म्युले जरी लक्षात ठेवले तर बाकीचं क्वेश्चन सगळे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. ओके, चला आता प्रश्नांकडे बोलूया. बाय सेलिंग 100 notebooks, अ शॉपकीपर गेन्स द सेलिंग प्राइस ऑफ 20 notebooks. व्हॉट इज हिज गेन पर्सेंटेज. आता आपल्याला विचारलं गेन पर्सेंटेज. गेन म्हणजे काय तर प्रॉफिट. त्या गोष्ट किंवा ती एखादी गोष्ट विकण्यामागे त्याला किती प्रॉफिट झाला, किती गेन झालाय, किती पर्सेंट प्रॉफिट झाला हे विचारलंय. आता पहा, आता जर आपण कन्सिडर केली, लेट सेलिंग प्राइस ऑफ 1 notebook इक्वल्स टू 1 रुपीज. ओके, मग सेलिंग प्राइस ऑफ 100 नोटबुक्सची प्राइस किती असेल तर 100 रुपीज असेल. ओके, जर आपण 1 नोटबुकची प्राइस 1 रुपये कन्सिडर केली तर 100 नोटबुकची प्राइस किती येईल 100 रुपीज. आता पहा, गेन इक्वल्स टू काय असतं सेलिंग प्राइस ऑफ, गेन काय सेलिंग प्राइस. पहा, शॉपकीपर गेन्स द सेलिंग प्राइस ऑफ 20 नोटबुक्स, म्हणजे गेन काय सेलिंग प्राइस ऑफ 20 नोटबुक्स. किती येतं 20 नोटबुक्सचं 20 रुपीज, बरोबर आहे. ओके, आता आपल्याला माहितीये कॉस्ट प्राइस काय असते सेलिंग प्राइस मायनस गेन किंवा प्रॉफिट. आता पहा, इथे कसा काढलाय प्रॉफिटचा हा सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला, तर आपल्याला माहितीये प्रॉफिट इक्वल्स टू काय असतं तर खरेदी किंमत विक्री किंमत मायनस
खरेदी किंमत, बरोबर आहे. या थ्रू आपण काय फॉर्म्युला काढला, तर पी इकडे गेला म्हणजे गेन इकडे गेला, राईट साईडला आला, आणि सीपी हा लेफ्ट साईडला आला. सो फॉर्म्युला काय बनला, तर हा बनला. आता आपल्याला सीपी माहिती नाहीये, पण आपल्याला सेलिंग प्राइस माहिती. सेलिंग प्राइस किती आहे, 100. ओके, 100 नोटबुक्सची किती आहे, 100 मायनस किती केलं, 20. एवढ्या नोटबुकचा फ्रायडे झाला, म्हणजे किती येईल कॉस्ट प्राइस, 80 रुपीज. ओके, सो आता आपल्याला गेन पर्सेंटेज काढायचं आहे. गेन पर्सेंटेज काय येईल, तर सीपी अपॉन प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100%. ओके, प्रॉफिट किती आहे, तर प्रॉफिट 20 आहे, पहा इथे 20 आहे. सीपी किती आहे, तर 80 इंटू 100%. आता पहा 0 कॅन्सल झाला इथे. आता 2 1 जा 2, 2 4 जा 8, 4 1 जा 4 2 जा 5 जा, म्हणजे किती आलं, 25%. हे 0 पहा, याला मल्टिप्लाय केलं म्हणजे टोटल आन्सर काय आलं, तर 25%. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर बी ऑप्शन करेक्ट असेल. समजलं का, नसेल समजलं तर कमेंट डाऊन करत चला. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये तुमचा डाऊट क्लिअर करत जाऊ. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द प्रॉफिट पर्सेंट अर्न आफ्टर सेलिंग एन आर्टिकल ॲट अ डबल रेट ऑफ फॉर हाफ क्वांटिटी. आता पहा, प्रॉफिट पर्सेंटच काढायचा आहे. इथं काय होईल, आता जर आपण कॉस्ट प्राइस कन्सिडर केली, लेट कॉस्ट प्राइस इक्वल्स टू एक्स. जेव्हा आता प्राइस डबल केली, क्वांटिटी कशी होईल, अर्धी होईल. प्राइस एखाद्याची डबल केली, तर इथे काय म्हटलंय, आफ्टर सेलिंग अन आर्टिकल ॲट अ डबल रेट फॉर हाफ क्वांटिटी, म्हणजे हाफ क्वांटिटीला डबल रेट लावला, म्हणजे प्राइस काय झाली, प्राइस काय झाली, जर सीपी एक्स कन्सिडर केली कॉस्ट प्राइस, तर प्राइस आता काय झाली, डबल झाली, म्हणजे 2x झाली. ओके ओके, आता पहा, आता ही कशासाठी, हाफ क्वांटिटीसाठी. ओके, आता जर आपल्याला फुल क्वांटिटी पाहिजे असेल किंवा इक्वल क्वांटिटी पाहिजे असेल, तर जी हाफ क्वांटिटी आहे, म्हणजे ही जी आहे त्याला इंटू 2 करावं लागेल, म्हणजे ती फुल क्वांटिटी होईल, इक्वल क्वांटिटी होईल, म्हणजे 2x इंटू 2 इक्वल्स टू काय येईल, तर 4x. ओके, आता या दोघांमध्ये चेंज किती होईल, म्हणजे इनिशियल क्वांटिटीमध्ये, प्राइसमध्ये आणि फायनल प्राइसमध्ये किती फरक आहे, दोघांमध्ये डिफरन्स आहे. चेंज इन प्राइस किती आहे, नंतर किती झालाय, 4x झालाय, आधी किती होता, x होता. सो इथे मायनस एक्स म्हणजे काय आलं, 3x. आता पहा, प्रॉफिट पर्सेंटेज काय येईल, प्रॉफिट 3x बाय सेलिंग प्राइस म्हणजे x इंटू 100% इक्वल्स टू काय येईल, 300%. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, म्हणजे ऑप्शन कुठला राईट येईल पहा इथे, बी ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन. The shopkeeper sells an article for 600 rupees. If the profit is 20% of the cost price, find the profit. आता पहा, इथे जर आपण कन्सिडर केलं कॉस्ट प्राइस, लेट कॉस्ट प्राइस बी एक्स. ओके, आणि आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काय आहे, किती पर्सेंट आहे, 20% ऑफ एक्स. सेलिंग प्राइसच्या 20% आहे, पाहिजे म्हटलं 20% ऑफ द कॉस्ट प्राइस. सो सेलिंग पर्सेंटच्या 20% म्हणजे किती आलं, 0.2x. समजलं. आता 0.2 कसं गेलं, तर 20/100 इंटू एक्स, 0 0 कट झाला, इथे आलं 0.2x. समजलं. आता नंतर काय करायचं, सेलिंग प्राइस कशाच्या टर्म मध्ये, एक्सच्या टर्म मध्ये, इन टर्म्स ऑफ एक्स. काय सेलिंग प्राइस काय असेल, कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट, बरोबर आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आहे, तर एक्स आहे, प्लस काय येईल, तर प्रॉफिट येईल. प्रॉफिट आपल्याला माहिती आहे 0.2x आहे, म्हणजे काय येईल, 1.2x. आता आपल्याला काय विचारलंय, सेलिंग प्राइस विचारली, सॉरी सेलिंग प्राइस दिली आहे, किती दिली आहे, 600 रुपीज, म्हणजे सेलिंग प्राइस इक्वल्स टू काय, 600 रुपीज.
तर आता एक्स इक्वल्स टू काय येईल 600 म्हणजे सेलिंग प्राइस डिवायडेड बाय 1.2 म्हणजे 1.2 इक्वल्स टू काय येईल तर 500 येईल. समजलं? म्हणजे कॉस्ट प्राइस इक्वल्स टू काय येईल कॉस्ट प्राइस ही काय एक्स आहे पहा इथे कन्सिडर आपण आधीच मेन्शन केलंय कन्सिडर केलं होतं की कॉस्ट प्राइस एक्स असेल म्हणजे एक्स इक्वल्स टू काय येईल तर 500 रुपीज येतील. बरोबर आहे. आता आपल्याला काय म्हटलंय तर प्रॉफिट किती आहे पहा प्रॉफिट किती आहे तर 20% ऑफ एक्स आहे म्हणजे 20/100 इंटू एक्स म्हणजे 500 0 कॅन्सल झाले बाजून जा म्हणजे इथे झाले 100 रुपीज म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असेल तर ऑप्शन ए असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. अ शॉपकीपर परचेसेस अन आर्टिकल फॉर 500 रुपीज इफ द प्रॉफिट इज 37.5% ऑफ द सेलिंग प्राइस फाइंड द प्रॉफिट. आता पहा आता जर इथे आपण कन्सिडर केलं लेट सेलिंग प्राइस इक्वल्स टू एक्स आणि प्रॉफिट काय आहे तर 37.5% ऑफ द सेलिंग प्राइस म्हणजे 37.5% ऑफ सेलिंग प्राइसची व्हॅल्यू काय एक्स सो इथे काय येईल एक्स म्हणजे 37.5 डिवायडेड बाय 100 इंटू एक्स तर हे किती येईल 0.375 इंटू एक्स. ओके नेक्स्ट पहा आता कॉस्ट प्राइस दिली आहे कॉस्ट प्राइस किती आहे तर 500 रुपीज आहे. समजलं? आता पहा सेलिंग प्राइस काय येईल आता आपल्याला माहिती आहे प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. बरोबर आहे म्हणजे खरेदी किंमत मायनस विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. सेलिंग प्राइस काय आहे इथं सेलिंग प्राइस सेलिंग प्राइस आता पहा इथे प्रॉफिट काय येईल सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला काय येईल पहा प्रॉफिट प्लस सीपी राईट. प्रॉफिट किती आहे तर प्रॉफिट आहे 0.375 एक्स प्लस सीपी कॉस्ट प्राइस किती आहे तर 500. समजलं? ओके आता पहा इथे सेलिंग प्राइस दिलेली आहे का नाहीये सेलिंग प्राइस आपल्याला माहिती आहे एक्स आहे सो इथे काय येईल एक्स इक्वल्स टू 0.375 एक्स प्लस 500. ओके मग 500 इक्वल्स टू काय येईल तर तुम्ही सिम्पली याला जर कॅल्क्युलेट केला तर एक्स ची व्हॅल्यू होती मी तर टाइम घालत नाही तुमचा तर एक्स ची व्हॅल्यू होती 800 रुपीज. ओके आता आपल्याला माहिती आहे प्रॉफिट इक्वल्स टू काय आहे तर 0.375 इंटू एक्स म्हणजे 0.375 इंटू 800 म्हणजे किती येतं तर 300 रुपीज येतं म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर सी ऑप्शन हा करेक्ट असेल. पहा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय इफ द लॉस ऑकर ऑन सेलिंग अन आर्टिकल इज 20% ऑफ द सेलिंग प्राइस फाइंड द लॉस पर्सेंटेज. आता आपल्याला लॉस किती झालाय दिलाय लॉस ऑकर इक्वल्स टू 20% ऑफ सेलिंग प्राइस. ओके आता जर आपण सेलिंग प्राइसला लेट सेलिंग प्राइस इक्वल्स टू एक्स कन्सिडर केलं तर इथे काय 20/100 इंटू एक्स येईल म्हणजे 20% ऑफ एक्स मग याची व्हॅल्यू काय येईल तर 0 कॅन्सल 0.2 एक्स. ओके नेक्स्ट काय करायचं आता आपल्याला लॉस इक्वल्स टू माहिती लॉसचा फॉर्म्युला काय असतो कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. आता पहा मग कॉस्ट प्राइस इक्वल्स टू काय येईल तर सेलिंग प्राइस प्लस लॉस येईल. समजलं? आता पहा कॉस्ट प्राइस इक्वल्स टू काय येईल एक्स सेलिंग प्राइस काय असते एक्स एक्स प्लस लॉस किती आहे तर 0.2 एक्स आहे 0.2 एक्स. आता इथे पहा कॉस्ट प्राइस आपल्याला माहितीये का नाही माहितीये म्हणजे इथे व्हॅल्यू काय येते पहा 1.2 एक्स येते. ओके आता लॉस किती आलाय आपल्याला माहितीये तर 0.2 एक्स हा लॉस आहे आणि हे कशाच्या इक्वल आहे आता पहा कॉस्ट पर्सेंट माहिती आपल्याला कॉस्ट प्राइस माहितीये
लॉस माहितीये, लॉस पर्सेंटेज किती येईल आता पहा. लॉस पर्सेंट किती येईल तर 0.2x म्हणजे लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस म्हणजे 1.2x इंटू 100 इक्वल्स टू काय एक्स एक्स कॅन्सल आणि असं कॅल्क्युलेट केल्यावर येईल 16.6% असं लॉस येईल. म्हणजे लॉस पर्सेंटेज काय येईल तर 16.6% म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर हे ऑप्शन करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. The expense of selling an article worth rupees 6,000 is 50 rupees. If the selling expenses in 10% more than the loss, find the loss percentage. आणि इथे आपण लेट कॉस्ट प्राइस इक्वल्स टू एक्स कन्सिडर केली. जेव्हा सेलिंग एक्सपेन्सेस is 10% more than loss equals to 50 rupees. मग लॉस काय येईल तर 50/10 इंटू 100 बरोबर आहे. म्हणजे इक्वल्स टू काय येईल तर 500 येईल. लॉस येईल 500 रुपीजचा. ओके, मग आता लॉस पर्सेंटेज काय असतं तर लॉस डिवायडेड बाय कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस काय 6,000 म्हणजे इथे काय येईल 6,000 इंटू 100 म्हणजे काय येईल 8.33%. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल तर बी ऑप्शन हा करेक्ट असेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता व्हिडिओ इथेच थांबवा. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कुठला व्हिडिओ घ्यायला हवा, कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायला हवा हे देखील कमेंट करू शकता. म्हणजे नेक्स्ट लेक्चर आपण त्याचप्रमाणे प्रिपेअर करू. ओके, थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.